हेलो हेलो Yes, ma'am. Yes, ma'am. हेलो आवाज कमी करा. Ma'am. एक्झाम फॉर्म जे भरलेले आहे ते चेक करा आणि कुणाला काही डाऊट असेल एक्झाम फॉर्म बद्दल तर तुमच्या सीसी ना कॉल करा आता लगेच. Okay, ma'am. तुमच्या कलिग्सला फ्रेंड्स बीपीएफ वॉइस तुमच्या लॉग इन होत होतं ना. यस करा बघ. हेलो आय एम ऑडिबल टू. Yes, Yes. स्क्रीन इज विजिबल. Yes, ma'am. हॅलो मॅम. हा प्रॅक्टिकल फक्त ऑफलाईनच होणार आहेत का? प्रॅक्टिकलचं काही डिसिजन झालं नाही हो मॅडम. उद्यापासून ते टाइम टेबल प्रॅक्टिकलचा अजून काही डिसिजन झाला नाही. मॅडम टाइम टेबल आले आता त्याचे प्रॅक्टिकल 2 ते 5 म्हणून विचारलं. उद्यापासून तुमच्या सीसी ना विचारा. Hello, I'm audible to all.
Yes, ma'am. Yes, ma'am. स्क्रीन दिसते? Yes, ma'am. हो. तुम्ही कुणाच्यात बघता? दोघं एक यूज करा. ठीक आहे, लास्ट पॉइंट कोणता आपण बघितलेला? Evaluations of suppository. What is meant by suppository? एकाने सांगा, एकाने. कोण सांगतंय? हॅलो, हा. ते खरखर आवाज येतोय आणि एकदमच माईक लय जोरात वाजतोय, तर बंद करायला लागतं. बंद करून मग अशी चालू केलं तर मनानेच बंद होते. मग अशी एक वाजता चालू केलं तर ते मनानेच बंद झालं आणि आता पण तसंच. आणि लय स्लो चालतंय. मेकॅनिकल स्ट्रेन झालती ना आणि डिफॉर्मेशन टाइम तो पॉइंट चालू होता का? चालू करायचा आता. ठीक आहे. ओके, ह्यामध्ये बघा, द लेंथ ऑफ टायमिंग ड्युरिंग दिस सपोजिटरी, जे काय टेस्ट आपण बघतोय सपोजिटरीच्या इव्हॅल्युएशनच्या टेस्ट बघतोय की जे प्रिपेअर केल्यानंतर त्याची क्वांटिटी क्वालिटी बरोबर आहे का, त्याचा शेप बरोबर आहे का, ओके, त्याचे जे काय आयडियल प्रॉपर्टीज आहेत त्या फॉर्म मध्ये ते सपोजिटरी आहे का. ठीक आहे, तर हे आपण चेक करणार. तर त्यासाठी कितवी टेस्ट आहे? 8 नंबरची ना, डिफॉर्मेशन टेस्ट. 6 नंबरची. ओके, 6 नंबरची ठीक आहे, डिफॉर्मेशन टेस्ट आहे, ज्यामध्ये आपण त्याची लेंथ चेक करतोय. ओके, ते डिझॉल्व करतोय सॉल्व्हंट मध्ये आणि नंबर नाही.
हॅलो हॅलो Yes, ma'am. Yes, ma'am. स्क्रीन इज विजिबल टू ऑल. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक है. Deformation time of suppository. Okay, in that length of that suppository is checked during that test means original shape कसा आहे आणि ती प्रेशर मध्ये जसं आपण की डिझॉल्युशन टेस्ट चेक करतो. ओके, वॉटर घेतो त्यामध्ये काय प्रेशर अप्लाय करतो आणि मग ते त्याची लेंथ एका टाइम पिरियड नंतर त्याची लेंथ कशी चेंज होते म्हणजे ते किती मेल्ट होते किंवा ते डिझॉल्व्ह होते त्या सॉल्व्हंट सिस्टीम मध्ये. ओके, जे काय आपलं म्हणजे हे कशी इन विट्रो टेस्ट आहे. ओके, इन विट्रो आणि इन व्हिवो चा डिफरन्स माहित आहे. इन व्हिवो मीन्स आपल्या बॉडीमध्ये आणि इन विट्रो म्हणजे बॉडीच्या बाहेर. ओके, आता जे काही ॲनिमल वरती ज्या टेस्ट केले जातात तर त्या कशा केल्या जातात इन व्हिवो. ओके, आणि त्याच्यावरती जे आपण काही आर्टिफिशियली तयार करतो आर्टिफिशियली जे काही डिझॉल्युशन टेस्ट म्हणजे जे इन्व्हायरमेंट आपल्या बॉडीमध्ये असतं स्टमक मध्ये असेल किंवा जे काही प्रत्येक ह्याच्यामध्ये स्मॉल इंटेस्टाईन मध्ये असेल. ओके, रेक्टम मध्ये असेल तर जे काही बॉडीचं जे काही स्ट्रक्चर आहे बॉडीचं जे काही इन्व्हायरमेंट आहे ते आपण आर्टिफिशियली तयार करतो. तेच टेम्परेचर तेच नेचर ओके तेच प्रेशर जे काही प्रेशर त्यामध्ये अप्लाय होते तेच प्रेशर आपण आर्टिफिशियली तयार करतोय आणि त्यामध्ये ही टेस्ट करतो. ओके, तर ही कशी इन विट्रो टेस्ट आहे. ओके, देन त्यामध्ये आपण काय करतोय सपोजिटरी त्यामध्ये ठेवतोय आणि जे काही त्याचा ओरिजिनल शेप आहे त्याची लेंथ आहे तर किती चेंज होते एका स्पेसिफिक टाइमला. ओके, तर ते आपण इथं चेक करतो. This can be determined by the placing the known weight on a suppository inside the known pH medium. जे काय आपण pH घेतलेला आहे ते सपोजिट जे काही रेक्टमचं pH असेल व्हॅजायनल pH असेल किंवा युरेथ्रल pH असेल. ओके, युरेथ्रलचं pH नेहमी ऍसिडिक असतो. तर ते प्रत्येक सपोजिटरी म्हणजे रेक्टमची सपोजिटरीचा मीडियम कसा म्हणजे रेक्टमचे जे काय एरिया आहे त्याचा pH किती आहे तोच pH ह्यामध्ये आपण मेंटेन करतो. युरेथ्रलचा जो काय ऍसिडिक पीएच असतो तोच ऍसिडिक पीएच जे काय मीडियम आहे वॉटर आपण घेतलेला आहे तर त्या वॉटर मध्ये काय ऍसिडिक जे काही सोल्युशन्स असतात ऍसिड असतात ते त्यामध्ये मिक्स केले जातात म्हणजे ऍसिडिक त्याचं नेचर होईल. ओके, आणि त्या ऍसिडिक नेचर मध्ये ह्याचा काय यूज सपोजिटरी त्यामध्ये ऍड केल्यानंतर तर ते कसं अप्लाय होणार म्हणजे जे काही ऍसिडिक नेचर आहे त्याचा परिणाम कसा होणार. ओके, जर तुम्ही जर वॉटर मध्ये चेक केलं वॉटर मध्ये चेक केलं वॉटर कसं आहे हा न्यूट्रल आहे. ओके, आणि आपल्या बॉडीमध्ये जे काही पीएच आहेत ते ऍसिडिक आहेत बेसिक आहेत काही ठिकाणी न्यूट्रल आहेत. ओके, तर त्याचा परिणाम पण सपोजिटरीच्या ऍक्शन वरती ते ड्रग रिलीज होण्यावरती होतात. ओके, तर हे मेंटेन केलं पाहिजे म्हणजे नोन पीएच ऍट द गिव्हन टेम्परेचर नॉट बी मोर दॅन द 37 डिग्री सेल्सिअस. का 37 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी पाहिजे आणि सपोजिटरी काय होतं बॉडी टेम्परेचरला मेल्ट होतं. ओके, तर त्याचं आपल्याला नॉन पीएच म्हणजे जे काय आपण मीडिया घेतोय की टेस्ट करण्यासाठी त्याचा पीएच आपल्याला माहित पाहिजे. ओके, आणि जे काही टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस आपण तिथे मेंटेन करतोय तर त्या 37 डिग्री सेल्सिअस पेक्षा ते जास्त म्हणजे ते 37 डिग्री सेल्सिअसला विरघळायलाच पाहिजे. ओके, मेल्टच व्हायला पाहिजे आणि जर ते 37 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होत नसेल तर ती सपोजिटरी पास होणार नाही त्या टेस्ट मध्ये. ओके, then the time taken for the suppository to lose its shape and is the deformation time for the suppository. जे काही टाइम आहे ज्या टाइमला ते शेप चेंज होतो. ओके, शेप कसा असतो सपोजिटरीचा सिलेंड्रिकल असतो आणि स्ट्रेट सिलेंड्रिकल अपेक्स आर द सिलेंड्रिकल अँड जे काही पुढं टोक असतं ते कसं असतं कोनिकल शेप असतं ना.
ओके, तर तो शेप ज्या टेम्परेचर ज्या टायमिंगला तो शेप चेंज होतो त्या टायमिंगला काय म्हणतात? डिफॉर्मेशन टेस्ट, सॉरी डिफॉर्मेशन टाइम. ओके, ह्या टेस्ट मध्ये आपण काय चेक करतो की असा एक टाइम पिरियड आपण चेक करतोय की त्या टायमिंगला त्याची लेंथ जे काही शेप आहे तो चेंज होतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, कंटेंट युनिफॉर्मिटी. त्यामध्ये अॅक्युरेसी चेक करतो बघा, डोस टू डोस जे काही कंटेंट आपण यूज केलेला आहे त्या सपोजिटरी कंटेंट मीन्स व्हॉट? ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट, एक्सापियंट, जे काही बेस आपण वापरले, ओके, तर ते त्याचं कंटेंट युनिफॉर्मिटी कशी असते बघा, ते कसे चेक केले जाते? द डोस टू द डोस व्हॅरिएशन कॅन बी accomplished by the content uniformity in which suppositories are randomly chosen to check. जे काही आपण सपोजिटरीचा एक बॅच म्हणतो, ओके, कोणत्याही डोसेस फॉर्मचं आपण आधी बघितलं की कसं किती सॉरी लॅबोरेटरीमध्ये आपण प्रिपेअर करत असेल तर एक दोन स्मॉल अमाऊंट मध्ये करतो, ओके, पण इंडस्ट्रीमध्ये लार्ज अमाऊंट एक बॅचेस असतात त्याच्या, तर ते कोणतेही बॅच मध्ये कोणतेही सपोजिटरीज त्या काढतात आणि ती चेक केले जातात. बॅच मध्ये कोणतेही 10, 12, 20 त्यांना जेवढे वाटते तेवढे ते काढतात आणि त्याची डोस कंटेंट आहे ते चेक करतात. ओके, तर स्पेसिफिक गिवन इन अ रिस्पेक्टिव्ह फार्माकोपिया. आता हे कसं चेक करायचंय तर त्या पर्टिक्युलर फार्माकोपिया तुम्ही बघितले? असे बघितलेत का लायब्ररीमध्ये? फक्त त्याचा कलर बघितलाय आणि त्यामध्ये काय काय आहे, बरोबर का? फर्स्ट युनिट, फर्स्ट चॅप्टर फार्माकोपिया आठवतोय ना? त्याच्या ज्या काही प्रोसेस असतात, कोणतीही टेस्ट, कोणताही ड्रग, असा कोणताच ड्रग नाही की जो फार्माकोपियामध्ये नाही. जे काही नवीन तयार होतात, रिसर्च होतात, ओके, जसं रिसर्च होईल नवीन नवीन ड्रग्ज येतील तसे ते ऍड केले जातात फार्माकोपियामध्ये, ओके, आणि त्याचे सप्लिमेंट येत राहतात. म्हणजे जे काही नवीन ड्रग युनिव्हर्सिटी म्हणजे या वर्ल्ड मध्ये जे तयार होतात ते फार्माकोपियामध्ये ऍड केले जातात. म्हणजे ती कशी असते? स्टँडर्ड प्रोसिजर असते आणि ती स्टँडर्ड प्रोसिजर प्रत्येक टेस्टची एक प्रोसिजर एसओपी माहिती, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे काही इंडस्ट्रीमध्ये यूज केले जातात, ओके, जे एखाद्या प्रत्येक मशीनची प्रत्येक म्हणजे कोणतीही टेस्ट असेल, सपोजिटरीची म्हणा, टॅबलेटची म्हणा, कॅप्सूलची म्हणा, प्रत्येक ह्याची टेस्टची जे काय असतं तर त्याला एक फार्माकोपियाची एक प्रोसिजर असते, ओके, स्टँडर्ड प्रोसिजर, ओके, त्यानुसार हे टेस्ट केली जाते. अकॉर्डिंग टू द फार्माकोपियल कोडेक्स 1993, preparation of the suppository with the active ingredient less than the 2 gram, okay, or the less than the 2% of the total mass of that suppositories, okay. म्हणजे ह्या फार्मास्युटिकल कोडेक्स नुसार 1993 जे काही फार्माकोपिया आहे त्याच्या कोडेक्स नुसार काय आहे की सपोजिटरीचं जे काही वेट आहे, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट किती पाहिजे? लेस दॅन 2 ग्रॅम, ओके, किंवा 2%, जे काही टोटल त्याचे मास आहे, टोटल वेट आहे, ओके, टोटल वेट जरी त्याचं एक 20 ग्रॅम असेल तर त्याच्या म्हणजे त्यात फक्त 2 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम पेक्षा कमी तो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असायला पाहिजे, ओके. मग ते बाकीचं जे काय बेस आहे, एक्सापियंटचे यूज केलेले आहेत ते त्यामध्ये असणार. Then in this test, active ingredient content of each of the randomly selected suppository should be determined using the suitable essay method. तर ते प्रत्येकाला आता तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये आता तुम्ही जर बुक बघितलं तर एक 2 पेजेसचं म्हणजे कमीत कमी 1 पेजेसचं तरी प्रोसिजर आहे. तर हे फर्स्ट इयरची काय गरज नाही एवढी तुम्हाला. तर रॅन्डमली जसं की आपण डिझॉल्युशनचा टेस्ट बघितल्या, ओके, मेल्टिंगचं म्हणजे कोणतेही घ्या त्यामध्ये चेक करा व्हॅरिएशन. आपण ह्या ड्रगचं व्हॅरिएशन आधी पण बघितलंय ना, इव्होल्युशन टेस्ट कशाचे बघितले? इव्होल्युशन टेस्ट काय म्हणते
ड्रग व्हॅरिएशन कसं होतं, एक ड्रग्स म्हणजे एक सपोजिटरी घेतले त्याचं वेट किती आहे, दुसरी सपोजिटरी घेतली त्याचं वेट किती आहे, आणि जरी तुमच्या कंटेंटवर जर 20 mg असेल, सॉरी 20 ग्रॅम जरी असेल, ओके, तर त्या 20 ग्रॅम वर लेबल वरती 20 ग्रॅम जरी असली तरी ती सपोजिटरी 20 ग्रॅमची नसते. ओके, तर प्रत्येकाचं व्हॅरिएशन काही 20 ग्रॅमच्या वर असते, काही 20 ग्रॅमच्या खाली असते. फॅन बंद करू देत का, तुम्हाला झोप लागली? ठीक आहे, तर ते प्रत्येकाचं वेट व्हेरिएशन असतं. हे कशामुळे व्हेरिएशन होतं? झालाय हा पॉइंट, व्हेरिएशन कशामुळे होते. तर जे काय मोल्ड आहे त्याचा मोल्डिंगची प्रोसिजर होते सपोजिटरीची, त्यामध्ये एक तर ते जास्त ओव्हरलोड होतं किंवा ते लिमिट जेवढं आहे त्याच्यापेक्षा ते कमी फील केलं जातं. ओके, त्याचबरोबर त्यामध्ये एअर इंट्रॅक्टमेंट होते. एअर त्यामध्ये असल्यामुळे काय होतं की जेवढं काय वेट पाहिजे त्या सपोजिटरीचं तेवढं नसतं. समजतंय तुम्हाला? ठीक आहे, कंटेंट युनिफॉर्म म्हणजे जे काही कंटेंट आहेत जेवढे लेबलवरती आहेत तेच तेवढे त्या सपोजिटरी मध्ये आहेत का हे चेक करायचं. ओके, आणि हे कशावरती चेक करायचं, रेफरन्स त्याला काय आहे तर फार्माकोपिया, एक स्टँडर्ड आहे, त्याची जी काही प्रोसिजर आहे त्याच्याबरोबर कम्पेअर करून ती चेक करायची. ओके, देन नेक्स्ट स्टॅबिलिटी स्टडी. ओके, okay, USP, what is meant by USP? What is the long form of USP? Okay, so as per the USP defines the stability of the, stability means what? Stability of pharmacopoeia product as the extent to which the product retain within the specific limit throughout its period of the storage and use. म्हणजे त्याची काय स्वतःची एक सेल्फ लाईफ असते. ओके, स्टॅबिलिटी म्हणजे काय ते अकॉर्डिंग टू द USP मीन्स युनायटेड स्टेट फार्माकोपियाच्या द्वारे जी काही डेफिनेशन तयार केलेली आहे स्टॅबिलिटी ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट, तर त्याची डेफिनेशन काय आहे, एक्सटेंड टू विच द प्रोडक्ट रिटेन्स विथ अ स्पेसिफिक लिमिट, म्हणजे जे काय प्रोडक्ट प्रिपेअर केलेलं आहे ते रिटेन किती दिवस जे राहील स्पेसिफिक लिमिट थ्रूआउट इट्स पिरियड ऑफ किंवा रिटेन केलेलं आहे. वैष्णवी कोळी तुमचा माईक बंद करा. वैष्णवी कोळी, वैष्णवी कोळी माईक बंद करा तुमचा. ओके, स्टॅबिलिटी स्टडी म्हणजे जे काय तुमचं प्रिपेअर केलेलं फार्मास्युटिकल ड्रग असतं ते किती दिवसापर्यंत राहील, स्टोरेज कंडिशन मध्ये जे काय त्याची स्टोरेज कंडिशन असेल ते किंवा ते यूज मध्ये असेल. ओके, म्हणजे त्याची स्वतःची एक लाईफ पिरियड, लाईफ टाइम पिरियड त्याचा जो आहे शेल्फ लाईफ आहे. ओके, शॉर्ट मध्ये त्याला शेल्फ लाईफ असं म्हणतात. तर ते कितीपर्यंत टिकेल तर त्याच्यावरून त्याची स्टॅबिलिटी ही केली जाते. ओके, जेव्हा ते प्रोडक्ट तयार केलं जातं त्याच्या प्रिपेअर करतानाच ते किती वर्षापर्यंत राहील त्याची सेल्फ लाईफ ठरवली जाते. ओके, म्हणजे 1-2 वर्ष 3 वर्ष जास्तीत जास्त, आणि जे काही लिक्विड्स असतात ते कमी 1 वर्ष 1.5 वर्ष, आणि जे काही टॅबलेट्स असतात ते 3 वर्ष 4 वर्ष. बघितले तुम्ही कधी एक्सपायरी डेट? ओके, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पासून जे एक्सपायरी डेट पर्यंत हा जो पिरियड आहे त्याला काय म्हणतात, सेल्फ लाईफ म्हणतात. ओके, त्याची स्टॅबिलिटी. ठीक आहे, then in stability study the suppositories in container are placed at the respective temperature and relative humidity condition. ओके, त्या जे काही
ह्या स्टडीमध्ये काय केलं जातं, जे काही कंटेनर आपण यूज करणार आहोत सपोजिटरीसाठी, ज्या सपोजिटरी ट्रॅव्हलिंग म्हणजे पास करणार आहेत आपण मार्केटमध्ये, तर ते कंटेनर घेतलं जातं आणि त्याला एका टेम्परेचरला, जे काही ऍटमॉस्फिअर मध्ये टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला ठेवलं जातं. जे काही रिलेटिव्ह ह्युमिडिटी मीन्स मॉइश्चर असेल किंवा टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, ओके, तर हे फॅक्टर त्याच्यावरती अफेक्ट करतात. तर ह्या सगळ्या ज्या कंडिशन आहेत, फॅक्टर आहेत, तर ते मेंटेन करून ही टेस्ट केली जाते. ओके, शुड बी द इव्हॅल्युएटेड फॉर द अपीअरन्स, कलर, एसे, डिग्रेडेशन, प्रोडक्ट, पार्टिकल साइज. मग ही जी काय टेस्ट ह्या स्टॅबिलिटी स्टडी मध्ये काय काय चेक केलं जातं, तर त्याचं अपीअरन्स कसं दिसतंय ते, त्याचा कलर कसा आहे, ओके, त्यानंतर डिग्रेडेशन, जे काही प्रोडक्ट आहे त्याचं डिग्रेडेशन होतंय का टेम्परेचरमुळे, ओके, देन पार्टिकल साइज, देन सॉफ्टनिंग, रेंज, डिसइंटिग्रेशन अँड डिझॉल्युशन. त्याचं डिझॉल्युशन चेक केलं जातं 37 डिग्री सेल्सिअसला. अँड मायक्रोबियल लिमिट्स, ओके, म्हणजे जे काय मायक्रोबियल लिमिट म्हणजे जेव्हा आपण हे प्रिपेअर करतोय सपोजिटरी, तर त्यावेळेस मायक्रो ऑर्गॅनिझमचं कंटॅमिनेशन झालंय का, तर त्याच्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या एक टेस्ट असतात. ओके, तर हे पूर्ण डिटेल, खूप डिटेल आहे तसं स्टडी करायचं म्हणलं तर, आणि एवढं डिटेल फर्स्ट इयरला नाही. फक्त ह्यामध्ये तुम्हाला स्टॅबिलिटी स्टडी मध्ये काय बघायचंय, त्याची शेल्फ लाईफ. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की स्टार्टिंग पासून जे एंडिंग पर्यंत जे असतं, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट पासून ते एक्सपायरी डेट पर्यंत जो काय पिरियड असतो तो काय झाला, सेल्फ लाईफ. ओके, म्हणजे ही डेफिनेशन तुम्ही लक्षातच ठेवायची युएसपी पासून, ऍज पर युएसपी जे काही डेफिनेशन आहे ते. ओके, आणि त्यामध्ये काय काय चेक केलं जातं, तर ही टेस्ट करताना त्याचं एक स्टोरेज कंडिशन, ज्या काय कंटेनर मध्ये आपण ते ठेवणार आहे ते, त्यानंतर ह्युमिडिटी, जे काही रिलेटिव्ह जे फॅक्टर आहे त्याच्या अफेक्ट करणार आहेत. आणि आपण ह्यामध्ये स्टॅबिलिटी स्टडी मध्ये काय काय चेक करतो, ओके, तर त्याचा अपीअरन्स, कलर कसा आहे, त्यानंतर डिग्रेडेशन होते का, त्याची पार्टिकल साईज कशी आहे, त्यानंतर मायक्रोबियल लिमिट काय आहे, त्या किती टेम्परेचरला ते मेल्ट होते, त्याचा शेप कसा आहे, साईज कशी आहे, वेट किती आहे, म्हणजे सगळे जे फॅक्टर आपण ह्यामध्ये टेस्ट का करतोय ह्यामध्ये, तर हे जे फॅक्टर आहेत ते स्टॅबिलिटी वरती, म्हणजे कुठं ना कुठं तुमचा टेम्परेचरला जर ती मेल्ट झाली नाही 37 डिग्री सेल्सिअसला, तर म्हणजे ती काय आहे, ह्या सगळ्या जे काही इव्हॅल्युएशन टेस्ट ज्या केलेल्या आहेत ते पास झालेली नाही, म्हणजे काय ती स्टँडर्ड सपोजिटरी नाही. बरोबर आहे. मायक्रोबियलचं कंटॅमिनेशन झालं तर त्यामुळे काय होतं की इन्फेक्शन होऊ शकतं. ठीक आहे, कलर ऍडिंग, त्यावर अपीअरन्स, म्हणजे ते कसं आहे, कोणत्या शेप मध्ये आहे, परत जे काही त्याचे एजेस आहेत त्या कशा पाहिजे, सिलेंड्रिकल पाहिजेत, मऊ पाहिजेत. ओके, त्यामुळे इरिटेशन व्हायला नाही पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते डिझॉल्युशन स्टडी आहे बघा. आता डिझॉल्युशन स्टडी मला वाटतं की तुम्हाला समजलंच असेल डिझॉल्युशन स्टडी मध्ये काय काय असतं. एक डिझॉल्युशन ॲपॅरेटस असतं, बघितले डिझो ॲपॅरेटस, बघाल नंतर किंवा युट्यूब वरती जाऊन, गुगल वरती जाऊन चेक करा. डिझो ॲपॅरेटस कशासाठी यूज केलं जातं, तर इन विट्रो डिझॉल्युशन, जे काय टॅबलेट प्रिपेअर, म्हणजे आता बघा त्यामध्ये डिझो सगळ्याच डोसेस फॉर्म मध्ये केला जातो लिक्विड सोडून. म्हणजे जे काय आपल्या बॉडीमध्ये तो डोसेस फॉर्म गेल्यानंतर किती वेळानंतर तो डिझॉल्व्ह होतो, विरघळतो, हे चेक करणं म्हणजे काय करणं, डिझॉल्युशन टेस्ट करणं, डिझो. आणि जे ज्या ॲपॅरेटस मध्ये आपण ही टेस्ट करतो त्याला काय म्हणतात, डिझॉल्युशन डिझो ॲपॅरेटस. तर यामध्ये बघा रॅन्डमली काय केलं जातं की सपोजिटरीज घेतल्या जातात, जे काही मीडिया आपल्या बॉडीमध्ये असतं ते प्रिपेअर केलं जातं सॉल्व्हंटने, आणि त्यामध्ये ते प्रेशर जे काही आपल्या बॉडीमध्ये आहे ते मेंटेन केलं जातं आणि त्यामध्ये ते सपोजिटरी ठेवली जाते. आणि मग ते एक 10 मिनिटांनी, 15 मिनिटांनी, एक 5-5 मिनिटाच्या फरकामध्ये काय केलं जातं, तर त्यामधून ते इंजेक्शनद्वारे ते सोल्युशन घेतलं जातं. म्हणजे आपण हे चेक करतो की
ह्या टाइम पिरियड मध्ये त्यामध्ये किती जे काही फार्मास्युटिकल डोसेस फॉर्म आपण त्यामध्ये ठेवलेला आहे, टॅबलेट असेल, सपोजिटरी असेल, कोणतंही डोसेस फॉर्म आपण ज्याचे डिझो चेक करतो, त्याचा डिझोल्युशनचा रेट चेक करतो, म्हणजे किती टायमिंगला ते डिझॉल्व्ह होतं, म्हणजे त्याला टाइम, हे जे काही मीडिया आहे त्यामध्ये पूर्ण विरघळण्यासाठी किती टाइम लागतो, तर 5 मिनिटाच्या पिरियड मध्ये तो किती रिलीज झाला आहे, 10 मिनिटं झाले असेल तर ते किती रिलीज झाला आहे, तर पूर्ण विरघळायला किती टाइम लागतो, आणि त्याच्या 5 मिनिटाच्या फरकात ते किती किती रिलीज होत जाते. रेट ऑफ रिलीज ऑफ तिथं आपण चेक करतो त्या डोसेस फॉर्मचा. ओके, डिझो मध्ये काय चेक करतो आपण, रेट ऑफ रिलीज ऑफ ड्रग इनटू दॅट सॉल्व्हेंट और दॅट मीडिया. ओके, हा चेक करतो. मग वेगवेगळ्या त्याला मेथड त्यामध्ये टेस्टसाठी यूज केले जातात बघा. बास्केट मेथड, पॅडल मेथड, बीकर मेथड, डिफ्युजन मेथड, डायलिसिस मेथड, कंटिन्युअस फ्लो मेथड. ओके, त्यामध्ये नाही बुक असेल तर बुक मध्ये बघा. ओके, तर बघा जे काही कसं असतं की बास्केट माहिती आहे, बास्केट टाइप, ते त्याच्या एक 6 बास्केट्स असतात. ओके, आणि त्यामध्ये पॅडल्स, आपली रवी, ताक करायची रवी कशी असते ना, सेम त्या टाइप मध्ये असते, त्याला काय म्हणतात, पॅडल्स म्हणतात. ओके, फक्त जर ते बास्केट असेल तर त्याला बास्केट म्हणतात, त्याचबरोबर त्याला पॅडल लावला असेल तर त्याला पॅडल मेथड, म्हणजे ते काय होतं की ते फिरतं. ओके, आपण ताक करण्यासाठी कसं ते रवी फिरवतो, सेम त्या टाइप मध्ये काय होतं की ते आर्टिफिशियली शेकिंग किंवा स्टरिंग साठी ते यूज केलं जातं, त्यामुळे त्याचा रेट ऑफ रिलीज काय होतो, इन्क्रीज होतो. ओके, त्यानंतर बीकर मेथड. बीकर मेथड म्हणजे काय, जे काही पॅडल मध्ये करतो तेच आपण बीकर मध्ये करतो, फक्त ते टाकायचं आणि टायमिंग रेट हे करायचं. आता तुम्ही म्हणाल की हे डिझॉल्व अपॅरेटस मध्ये ते डिझॉल्व होतंय, ठीक आहे, तुम्ही डिझॉल्युशनचा अपॅरेटस बघितलंय असं समजा, किंवा युट्यूब वरती, गुगल वरती जाऊन बघा ते कसं डिझो करतात. एक अपॅरेटस असतं, 6 त्याला बास्केट्स लावलेले असतात, म्हणजे डबे असतात तसे. ओके, त्याला त्यामध्ये आपण काय करतो की तो मीडिया भरतो, जो वॉटर असेल, ओके, किंवा अल्कोहोल टाइप मध्ये असेल, पीएच त्याचा ऍसिडिक असेल, अल्कलाइन असेल. जे ऍसिडिक स्टमक मध्ये ते रिलीज होणार असेल टॅबलेट तर ऍसिडिक असणार, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये रिलीज होणार असेल तर ते कसं असणार, अल्कलाइन मध्ये असणार. समजतं, तर त्याच्यानुसार. आता सपोजिटरी मध्ये कसं असणार, युरेथ्रल मध्ये असेल तर ऍसिडिक असणार. ओके, म्हणजे कोणत्या पार्ट मध्ये ते रिलीज होणार आहे तो मीडिया, त्या नेचरचा मीडिया आपण तिथं प्रिपेअर करायचं, ज्याचा पीएच आपल्याला माहित पाहिजे, आपण तयार करतो म्हटल्यावर आपल्याला ते माहित पाहिजे. ओके, आणि त्यामध्ये मग तुम्ही टॅबलेट किंवा जे काही सपोजिटरी असेल त्यामध्ये फिल करतात, टाकता येते ह्याच्यात. आणि 5 मिनिटात, म्हणजे आता टाकली तुम्ही, टायमर लावला, 5 मिनिटानंतर काय करायचं, इंजेक्शनद्वारे ते त्यामधील घ्यायचंय, एक 5 ml 10 ml, आणि जेवढं 5 ml 10 ml आपण घेतलेलं आहे त्यातलं सोल्युशन, तेवढंच तो मीडिया त्यामध्ये फिल करायचं. समजा आता तुम्ही 5 ml इंजेक्शन आणि ते घेतलेलं आहे, समजते, 5 ml आपण त्यामध्ये घेतलं एक 5 मिनिटानंतर, तर जेवढं 5 ml घेतलंय तेवढंच 5 ml ऍड करायचं त्यात. म्हणजे काय जे सोल्युशन घेतले त्याची लेवल मेंटेन होणार. ओके, म्हणजे जे काय मीडिया लागणार आहे त्याला डिझॉल्व्ह होण्यासाठी तो तेवढा सेम राहिला, फक्त आपण त्यातलं 5 ml काढले आणि त्यामध्ये 5 ml ऍड केले. आता हे काढलेलं ते काय करायचंय, युव्ही द्वारे ते त्याचा ऍब्झॉर्बन्स चेक करायचं, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला कळतं की किती ड्रग रिलीज झाला, आणि जसं जसं 5-10 मिनिटाने ते रिलीज होईल तस तसं त्याचा रेट इकडं जो काय काय म्हणतात त्याला, स्लोप आहे तो इन्क्रीज होत जातो. म्हणजे जसं जसं इकडे टाइम इन्क्रीज होत जाते तसं त्याचा रेट ऑफ रिलीज जो काही ही आहे, काय म्हणतात त्याला, ग्राफ. ओके, स्लोप ग्राफच ना, हा, ग्राफ इन्क्रीज होत जातो, म्हणजे कसं त्याचा जे टायमिंग इन्क्रीज झालं का त्याचा रेट ऑफ रिलीज इन्क्रीज होत जाणार. ओके, आणि असा एक टाइम येणार की ज्यामध्ये पूर्ण विरघळणार. तर असं ते डिझो केलं जातं, डिझॉल्युशन स्टडी असं केलं जातं. ओके, एवढं डिटेल मध्ये मग तुम्हाला हायड्रोफिलिक सपोजिटरीज असतील, लिपोफिलिक असतील. ओके, सपोजिटरी ज्या काय हायड्रोफिलिक आहेत त्या कशा असणार,
डिझॉल्व्ह होणार आणि लिफोफिलिक ज्या आहेत सपोजिटरी त्या काय होणार मेल्ट होणार बॉडीमध्ये. ओके, मग आता ह्यामध्ये पण दोन आहेत बघा, जे हायड्रोफिलिक आहे त्याचं डिझॉल्युशन चेक करायचं आणि लिफोफिलिक आहे त्याचं काय चेक करायचं मेल्टिंग टाइम, म्हणजे ते 37 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होते का, त्याच्या आधी मेल्ट होते का. ओके, किती डिग्री आधी ते मेल्ट होते त्याच्यानुसार त्याचं जे काही स्टोरेज कंडिशन आहे ते आपल्याला इम्प्रूव्ह करायला लागणार. ठीक आहे, त्याचं 30 डिग्री सेल्सिअसला जर ते मेल्ट होत असेल किंवा 30 पेक्षा जर कमी डिग्री सेल्सिअसला जर ते मेल्ट होत असेल तर त्याला स्टोरेज कंडिशन म्हणजे ती पास होणार नाही. ओके, खूप कमी पण होणार नाही कारण ते ओपन केले केले ते विरघळून जाणार. म्हणजे इन्सर्ट करण्यासाठी पण त्याचा टाइम पिरियड ते हे होणार नाही, त्याचा शेप मेंटेन राहणार नाही. ओके, म्हणजे खूप कमी पण त्याचा मेल्टिंग पॉइंट नसला पाहिजे. समजते का? बोर होते? ठीक आहे, इथे तुमचा चॅप्टर सपोजिटरी संपला. कुणाला काही डाऊट आहेत का? सपोजिटरी चॅप्टर मध्ये कोणता पॉइंट समजला नाही? ओके, नेक्स्ट बघा, फार्मास्युटिकल इनकॉम्पॅटेबिलिटी. Screen is visible? I am audible to all? Yes, ma'am. Screen दिसते का? Yes, ma'am. This is. Yes, ma'am. ओके, जे जॉईन झाले नाहीत त्यांना मेसेज कन्वे करा की ज्यांचं एक्झाम फॉर्म त्यांनी चेक केला नाही त्यांनी चेक करा आणि काय प्रॉब्लेम असेल तर तुमच्या सीसी ना कॉल करा. बघा नंतर काय चूक झाली तर त्याला कॉलेज जबाबदार राहणार नाही. आजच बघा आणि आताच बघा.
आहेत बघा. हॅलो हॅलो, आय एम ऑडिबल टू ऑल. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे, नेक्स्ट चॅप्टर बघूया. व्हॉट pharmaceutical incompatibility. Okay, so what is meant by incompatibility? माहिती आहे? हा सांगा. म्हणजे जसं तुम्हाला समजतंय तसं सांगा, मराठीत सांगा. जेव्हा दोन ड्रग जेव्हा एकत्र येतात आणि ते एकमेकांना मॅच होत नाही किंवा ते एकत्र आल्यामुळे काय होतं, रिएक्शन होते आणि ते साइड इफेक्ट त्यापासून होतात. तर त्या प्रोसेसला काय म्हणतात, त्या टर्मला काय म्हणतात, इनकॉम्पॅटेबिलिटी. ओके, म्हणजे असे काही ड्रग्स असतील बघा. आता युजली आपल्या लाईफ मध्ये कॉमनली आपण बघत असतो की मिल्क आणि जे आपण काय मीठ खातो, मीठ मीन्स व्हॉट, चिकन, मटन, साल्ट. मीठ म्हणजे मीठ. ओके, मटन, अंडी, चिकन हे जे खातो ते आणि दुधाचे जे पदार्थ एकत्र खात नाहीत. माहितीये का? तर ते का खात नाहीत, कारण ते जेव्हा एकत्र खाल्लं जातं त्यामुळे काय होतं की पॉइझन तयार होतो आपल्या बॉडीमध्ये. असे काय काय असतात म्हणजे की ह्याच्याबरोबर हे खाऊ नये असे बघा, जुनी माणसं सांगतात. तर त्यांना त्याचं प्रॉपर रिझन माहित नसतं, पण त्याचे साईड इफेक्ट माहित असतात की हे खाल्ल्यामुळे काय होतं, डोकेदुखी, उलटी येणं, हे. तर हे का होतं, तर त्याचं रिएक्शन होते आणि पॉइझन तयार होतं आपल्या बॉडी, आणि पॉइझन तयार होऊन मग ते आपल्या बॉडीवरती त्याचा इफेक्ट होतो, म्हणजे अल्सर होणं, हे ऍसिडिटी वाढणं. समजते? तर त्याला काय म्हणतात, फार्मसी भाषेत त्याला काय म्हणतात तरी इनकॉम्पॅटेबिलिटी. ओके, तर त्याची डेफिनेशन बघूया. इट इज डिफाइंड ॲज when two or more ingredient of the prescription are mixed together, undesired changes that may take place in the physical, chemical and the therapeutic properties of a medicament is termed as a incompatibility. म्हणजे काय, जेव्हा दोन, आता दोनच का, एक का नाही, टू और मोर असंच काय, म्हणजे रिएक्शन वाल्या कमीत कमी दोन तर पाहिजे. ओके, तर असं काय लिहू नका, वन और मोर. ओके, कारण तुम्ही डेफिनेशन सांगताना त्याचा डोसेस फॉर्म चेंज करताय. ओके, पूर्ण सॉलिडचं लिक्विड मध्ये सांगताय, लिक्विडचं सेमी सॉलिड मध्ये सांगताय. बरं, एकाने अजून गॅस पर्यंत तर कोण गेले नाही. ठीक आहे, तर when two or more ingredients of prescription are mixed together. Okay, प्रिस्क्रिप्शन वरती जे काय आपल्याला दिलेले असतात, इन्ग्रेडियंट्स दिलेले असतात, डोस दिलेले जे असतात, ते मिक्स केल्यानंतर त्याच्यात चेंजेस होतात. मिक्स केल्यानंतर ओके, फिजिकल, केमिकल किंवा थेरapeutic जे चेंजेस होतात, तर त्या प्रोसेसला काय म्हणतात, इनकॉम्पॅटेबिलिटी. ओके, देन इनकॉम्पॅटेबिलिटीज ऑकर ड्युरिंग द, आता हे इनकॉम्पॅटेबिलिटी कधी कधी तयार होतं, ड्युरिंग कंपाऊंडिंग, फॉर्म्युलेशन, मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग, डिस्पेन्सिंग, स्टोरेज अँड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग्स. ओके, तर ह्या कंडिशनच्या वेळेस काय होतं, हे इनकॉम्पॅटेबिलिटीज तयार होतात. जेव्हा म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करताना, फॉर्म्युलेशन करताना, ओके, कंपाऊंडिंग करताना. ओके, कंपाऊंडिंग आणि फॉर्म्युलेशन ह्यामध्ये काय डिफरन्स आहे, डिस्पेन्सिंग, कंपाऊंडिंग, डिस्पेन्सिंग, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय डिफरन्स आहे,
पहिल्या प्रॅक्टिकलला कोण होतं का तुम्ही? हा, त्यावेळेस लिहून दिलत ना काय आठवत? मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, कंपाऊंडिंग म्हणजे काय, डिस्पेन्सिंग म्हणजे काय, कंपाऊंडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग मधला डिफरन्स काय? तर कंपाऊंडिंग म्हणजे ऍट अ टाइम जेव्हा पेशंट येतो आणि फ्रेशली त्याला प्रिपेअर केलं जातं, जे काही डोसेस फॉर्म आहेत फ्रेशली प्रिपेअर केलं जातं त्याला कंपाऊंडिंग म्हणतात. आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी ते तयार केलेले आहेत त्याला काय म्हणतात, मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे कंपाऊंडिंग मध्ये कसं असतं की ते डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन घेऊन येतात आणि त्या प्रिस्क्रिप्शन वरती जे लिहिलेलं असतं तेच ड्रग ऍड करून फ्रेशली तिथं प्रिपेअर केलं जातं. ओके, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय आधी प्रिपेअर होते आणि मग ते प्रिस्क्रिप्शन वरती लिहून दिलं जातं. हा डिफरन्स. डिस्पेन्सिंग म्हणजे काय, डिस्पेन्सिंग म्हणजे काय, डिस्पेन्स करणं म्हणजे काय, देणं. फार्मासिस्ट कडून पेशंटला देणं किंवा जे काही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये प्रिपेअर केलेलं आहे त्याच्याकडून मार्केटमध्ये आणणं, डिस्पेन्स करणं. ओके, समजलं? म्हणजे ह्या वेळेस जे काही इनकॉम्पॅटिबिलिटीज होते मॅन्युफॅक्चरिंग करताना, डिस्पेन्सिंग करताना, कंपाऊंडिंग करताना. ओके, त्यानंतर कुठे होते अजून, स्टोरेज कंडिशन मध्ये, पॅकेजिंग मध्ये. ओके, पॅकेजिंग करताना आता तुम्ही म्हणाल की पॅकेजिंग करताना कसं होणार, तर कोणतं कंटेनर तुम्ही घेतले, स्टीलचे घेतले, प्लास्टिकचे घेतले, काचेचे घेतले, ग्लासचे घेतले. ओके, तर त्याच्याबरोबर जे काही केमिकल आपण जे डोसेस फॉर्म त्यामध्ये पॅक करतोय त्याची रिएक्शन त्या कंटेनर बरोबर होते, माहितीये तुम्हाला थोडीफार. त्याच्यामुळे काय होतं की केमिकल त्याचे चेंजेस, केमिकल इनस्टॅबिलिटी होते. देन स्टोरेज कंडिशन, स्टोरेज कोणत्या कंडिशन मध्ये ते स्टोअर केले. ओके, त्याच्यावरती टेम्परेचरचा कसा अफेक्ट होतोय त्याच्यावरून त्याचे काय होतं की केमिकल चेंजेस होते, फिजिकल चेंजेस होते. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग, कोणत्या व्हेकल बरोबर आपण ते घेतोय किंवा कसं की काय काय जणांना दूध म्हणजे मोस्टली आपण वॉटर बरोबर डोसेस घेतो, पण काही जणांना सवय असते की वॉटर बरोबर घेतल्यानंतर परत थोड्या वेळानं दूध किंवा जे काही पदार्थ खाणं. त्यामुळे काय होतं की ते त्याच्याबरोबर जे काही फूड आहे फूड बरोबर त्याची इनकॉम्पॅटिबिलिटी असते. समजतं? म्हणजे काय काय ड्रग बघा आधी घेतले जातात, काय ड्रग जेवणानंतर घेतले जातात. तर ह्या वेळेस त्याच्या जे काही फूड बरोबरची इनकॉम्पॅटिबिलिटी आहे ते चेक केली जाते. ओके, मिल्क असेल किंवा जे काही चिकन मटन असेल ते. ठीक आहे, तर ह्याच्या बरोबरती त्याची रिएक्शन कशी होते हे चेक केलं जातं. नेक्स्ट बघा त्यामध्ये इनकॉम्पॅटिबिलिटीज मे बी डिटेक्टेड बाय द चेंज इन देअर फिजिकल, केमिकल अँड थेरपेटिक क्वालिटीज ऑफ दॅट मेडिसिन्स. म्हणजे यामध्ये त्याच्या फिजिकल स्टेट वरती, त्याच्या केमिकल स्टेट वरती किंवा जे काही थेरपेटिक ऍक्शन आहे, थेरपेटिक मीन्स व्हॉट, त्याची जी काही ऍक्शन आहे त्या ड्रगची, त्या ड्रगच्या ऍक्शन वरती त्याचा काय परिणाम होतो. ओके, इनकॉम्पॅटिबिलिटी झाल्यानंतर तर ते चेक केलं जातं. The product may affect the safety of medicament, efficacy of product, appearance of medicine, purpose of medications. ह्यामध्ये ते प्रोडक्ट इफेक्ट त्यामध्ये चेक केलं जातं बघा. त्यामध्ये 3 टाइप्स आहेत इनकॉम्पॅटिबिलिटीचे, फिजिकल, केमिकल अँड थेरपेटिक इनकॉम्पॅटिबिलिटी. तर या बघा थेरपेटिक इनकॉम्पॅटिबिलिटी बघण्याच्या आधी
रिझन्स ऑफ इनकॉम्पॅटेबिलिटी. ठीक आहे, जनरली हे नाही पॉइंट, पण तुम्हाला माहित पाहिजे की कसं होतं किंवा त्याच्या मागची कारण काय आहेत इनकॉम्पॅटेबिलिटीची. ओके, फिजिकल इनकॉम्पॅटेबिलिटीज मध्ये बघा, इनसॉल्युबिलिटी ऑफ प्रिस्क्राइब्ड ड्रग इन व्हेइकल, म्हणजे फिजिकल इनकॉम्पॅटेबिलिटीचे चान्सेस कधी कधी असतात. ठीक आहे, फिजिकल म्हणजे जे दिसतं आपल्याला, केमिकल म्हणजे त्याच्या आत होते, पण ते त्याचा आपल्याला कसा रिझल्ट दिसतो म्हणजे कलर मध्ये, स्मेल मध्ये, ऑर्डर मध्ये. ओके, आणि थेरप्युटिक हे जेव्हा चेंज होतं केमिकल फिजिकल, त्याचा परिणाम कुठं होतं थेरप्युटिक ऍक्शन, जी काही दाखवणार आहे ऍक्टिव्हिटी. ओके, तो जो ड्रग ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जो आपल्या बॉडीमध्ये ऍक्टिव्ह जे काही ऍक्शन दाखवणार आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो. तर फिजिकल म्हणजे जे काय आपल्याला दिसतंय ते. ओके, इनसॉल्युबिलिटी ऑफ प्रिस्क्राइब्ड ड्रग इन व्हेइकल, त्या व्हेइकल जे काय व्हेइकल दिलेलं आहे त्यामध्ये ते ड्रग इनसॉल्युबल आहे, त्याच्यामुळे फिजिकल इनकॉम्पॅटेबिलिटी येऊ शकते. देन इमिसिबल 2 or more लिक्विड्स. आता याच्या पुढे डेफिनेशन चालू करू नका इमल्शनची. तर हा म्हणजे 2 लिक्विड दिलेले आहेत तर ते इमिसिबल होतं. Then precipitation due to the change in the solvent that result in the decreased solubility called as a salted out. तर दोन सॉल्व्हंट जर सॉल्व्हंट त्यामध्ये चेंज केलं, व्हेइकल चेंज केलं, तर त्याच्यामुळे काय होतं की प्रिसिपिटेशन, प्रिसिपिटेट माहिती कसं तयार होतं, त्याला काय म्हणतो, पीपीटीच म्हणतात ना. ओके, लिक्विफिकेशन ऑफ सॉलिड मिक्स इन अ ड्राय स्टेट. जेव्हा आपण तो मिक्स करतोय, सॉलिड मिक्स करतोय आणि काय होतं की त्याचं ऑटोमॅटिकली टेम्परेचर इन्क्रीज होऊन ते काय होतं सॉलिड पासून लिक्विड फॉर्म मध्ये चेंज होतं आणि त्याला काय म्हणतात लिक्विफिकेशन. ह्याच्यामुळे काय होतं की त्याचा फिजिकल फॉर्म म्हणजे काय, सॉलिड आहे तर ते सॉलिडच राहिले पाहिजे, लिक्विड आहे तर ते लिक्विड राहिले पाहिजे. ओके, म्हणजे एका फॉर्म मधून ते दुसऱ्या फॉर्म मध्ये जायला नाही पाहिजे जनरली. ओके, नॉर्मली असं झालं पाहिजे. ओके, पण जर ते एका फॉर्म मधून जर दुसऱ्या फॉर्म मध्ये जात असेल किंवा ते सॉलिड आहे आणि ते लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह करून आपल्याला घ्यायचं आहे, तर ते सॉलिड त्या लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह होत नाही. 2 लिक्विड मिक्स करून आपल्याला घ्यायचंय पण ते 2 लिक्विड मिक्स होत नाही एकमेकांमध्ये, इमिसिबल राहतात, म्हणजे त्याचे 2 थर तयार होतात. तर त्यामुळे काय होतं की फिजिकल इनकॉम्पॅटेबिलिटीज होते. देन सेमिटेशन्स ऑफ इनसॉल्युबल इन्ग्रेडियंट इन अ लिक्विड मिक्सचर, जे काही लिक्विड मिक्सचर आपल्याला म्हणजे लिक्विड डोसेस फॉर्म आहेत त्यामधील जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत ते सॉल्युबलच नाहीत त्यामध्ये, तर ते असेच फिरतायत. जसं की सस्पेन्शन मध्ये पार्टिकल बघा इनसॉल्युबल असतात सॉलिड फॉर्म मध्ये, ते लिक्विड मध्ये त्या सॉल्युबल नसतात, इनसॉल्युबल असतात. ओके, आणि मग त्याला काय शेक करायची गरज असते. पण सोल्युशन हे झालं सस्पेन्शन मध्ये. ओके, सस्पेन्शन तसंच असतं, पण सोल्युशन कसं आहे मोनोफिजिकल डोसेस फॉर्म आहे. ओके, त्यामध्ये ते इन्ग्रेडियंट डिझॉल्व्ह व्हायलाच पाहिजे असं स्टँडर्ड प्रोसिजर आहे. पण ते जर नाही झाले तर त्याच्यामुळे काय होतं की फिजिकल इनकॉम्पॅटेबिलिटीज होते. देन केमिकल इनकॉम्पॅटेबिलिटीज मध्ये काय बघा, इव्हॅल्युएशन इन कलर, त्यानंतर रिडक्शन अँड एक्सप्लोजिव्ह रिएक्शन, जे काय रिडक्शन होतं, ऑक्सिडेशन होतं, त्यामुळे कलरचं एक्सप्लोजर होतं. त्याच्यामुळे काय होतं की केमिकल चेंजेस होतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या केमिकल रिएक्शन होऊन त्याचे काय पीपीटी तयार होतं, प्रिसिपिटेट तयार होतं. ओके, आणि ते केमिकली इनस्टेबल होतं. त्याला काय म्हणतात केमिकल इनकॉम्पॅटेबिलिटी. ओके, देन थेरप्युटिक इनकॉम्पॅटेबिलिटी. आता थेरप्युटिक इनकॉम्पॅटेबिलिटीज मध्ये काय चेक केलं जातं, तर त्याचं जी काय ऍक्शन आहे ती चेक केली जाते. ओके, तर ह्यामध्ये बघा इनएक्टिव्हेशन ऑफ सल्फा ड्रग्स बाय द प्रोसिन HCl. ओके, तर ह्या
सॉरी प्रोकेन एससीएल. प्रोकेन एससीएल मुळे काय होतं की जे काही सल्फा ड्रग आहे तर त्याचं ऍक्टिव्ह फॉर्मचं इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं. ओके, आणि इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट झाल्यामुळे काय होतं की जे काही त्याचे ऍक्शन आहे ट्रीटमेंट साठी जे आपण यूज करतो ते काय होतं की त्याची ऍक्शन कमी होते, इनऍक्टिव्ह होतं आणि मग आपल्याला काहीच त्याचा रिझल्ट मिळत नाही. ओके, देन ओव्हरडोस ऑर द अंडरडोस. ओव्हरडोस म्हणजे ओव्हरडोस आणि अंडरडोस ह्याचा डिफरन्स माहिती आहे? ओव्हरडोस म्हणजे जे काही आपल्याला अॅक्युरेट डोस घे सांगितले 5 ml तर 5 पेक्षा 6, 7 जो काही एक्स्ट्रा असेल त्याला ओव्हरडोस म्हणतात. ओके, आणि अंडरडोस म्हणजे त्याच्यापेक्षा कमी. ओके, ओव्हरडोस असा पण असतो की आता तुम्ही हे मी लिक्विड मधलं सांगितलं 5 ml असेल 6 ml आणि सॉलिड डोसेस फॉर्म मध्ये असेल किंवा जे सेमी सॉलिड डोसेस फॉर्म मध्ये असेल तर ते कसं की एक टॅबलेट घेतले, एक टॅबलेट घेतल्यानंतर 6 तासानंतरचा एक पिरियड असेल. प्रत्येक जे काही डोसेस फॉर्मचा एक पिरियड लिहिलेला असतो ड्युरेशनचा. काय म्हणतात त्याला? नाव आहे ना त्याला? ड्युरेशन ऑफ डोसिंग ड्युरेशन ना. म्हणजे सकाळी एक टॅबलेट घेतल्यानंतर त्याचा एक 6 तासाचा पिरियड झाल्यानंतर दुसरी झाल्यानंतर 6 तासानंतर तिसरी. ओके, काय काय असे असतात की 3 तास 4 तास. ओके, दिवसातून कमीत कमी एक 6-7 तासाचं तरी अंतर असतं. 3 टाइमच्या गोळ्या किंवा 2 टाइमच्या, काय काय दिवसातून 1 तासाचा असतात. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये 24 तासाचा डिफरन्स असतो 2 डोसिंग मध्ये. समजते? 2 डोसिंग मधला तो डिफरन्स आहे त्याला ड्युरेशन टाइम पिरियड असं म्हणतात. तर हे 6 तासाचं जरी अंतर असेल, ओके, म्हणजे पहिला डोस घेतला आणि दुसरा डोस 6 तासानंतर घ्यायचा आहे नियमानुसार. पण तुम्ही 1 तास झाला का घेताय, पहिली एक टॅबलेट खाल्ली त्याचा काय अजून परिणाम दिसना म्हणून आपण काय करतो दुसरी पण खातो. हेडेक मध्ये असं होतं, बघितलंय किंवा तुम्ही स्वतः अनुभवलं असेल. डोकं तुमचं जास्त दुखतंय म्हणून तुम्ही एक टॅबलेट घेता, एक अर्धा तास 1 तास तुम्ही वेट करता, नाही असं राहत नाही असं समजलं का मग अजून एक घेता. तर हे काय झालं, ओव्हरडोस झाला. हा, ठीक आहे. आणि अंडरडोस म्हणजे एक टॅबलेट तुम्हाला काय सांगितले, तुम्ही किती खाताय? अर्धी खाताय किंवा त्याच्यापेक्षा कमी खाताय, मोडून खाताय. काय काय टॅबलेट्स असतात त्या ब्रेक करायच्या नसतात, माहिती आहे तुम्हाला? का ब्रेक करायच्या नाहीत? कोटिंग असतं टॅबलेटला, ते कुठे रिलीज होणार आहे ह्याच्यावरून. ठीक आहे. जे आता तुम्हाला एक टॅबलेट दिलेले असेल आणि जर ते डॉक्टर सांगत असतील की अर्धी खावा तर त्यावेळेस तुम्ही ब्रेक करू शकता, कारण त्याचं कोटिंग केलेलं नसतं. पण मोस्टली कसं असतं की एक आहे तर एक, मग ते तुमच्या डोस पिरियड नुसारच दिलं जातं. 20 mg ची, 10 mg ची, 200 mg ची, 500 mg ची, 1000 mg ची असते का? कॅप्सूल असतात ना, टॅबलेट असतात हायर डोस, जे काही क्रिटिकल कंडिशन मध्ये असतात ना. म्हणजे रेग्युलर जे काही पेशंट असतात म्हणजे सर्दी खोकला ह्याला एवढं डोस नसतात. पण 1000 mg ची पण टॅबलेट असते, बघितली? एवढी मोठी असते. असतात नसतात असं नाही, असतात पण त्या जास्त यूज केले जात नाही. मग ते MBBS MD जे डॉक्टर असतात ना, MS झालेले, त्यांच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये अशा टॅबलेट्स असतात बघा, जो त्यांचा डोस हायर असतो आणि मग ते 2 म्हणजे दिवसातून 3 टाइम जरी गोळ्या असतील तर मग ते जेवण जास्त कर, नाही तर मग चक्कर येते असं. ओके, म्हणजे हाय डोस लो डोस याच्यामुळे काय होतं की थेरपेटिक ऍक्शन म्हणजे त्याच्या ड्रगच्या ऍक्शन वरती त्याचा परिणाम होतो. कमी घेतलं तर कमी ऍक्शन होणार आणि डोस जर जास्त घेतला तर जास्त होते असं नाही. सारखं रिपीट होऊन पण काय होतं की त्याची जी काही ऍक्शन आहे, जे काही बॉडीमध्ये रिसेप्टर्स असतात माहितीये का तुम्हाला, बायो होता ना सगळ्यांचा, तर ते ब्लॉक होतात. ठीक आहे. नेक्स्ट, फिजिकल इनकॉम्पॅटिबिलिटीज.
म्हणजे तुमच्या सिलेबस मध्ये नाही, पण तुमच्या जनरल लाईफ मध्ये ह्याचं रिलेशन काय आहे, टॅबलेटचं किंवा जे आपले जे फार्मास्युटिक्स ह्याचं रिलेशन आणि आपल्या जनरल लाईफ मध्ये हे कसं यूज होतं हे मी ह्याचं कम्पेअर करून सांगते, एक लिंक लावते, म्हणजे जे की तुम्हाला सोपं जाईल की कसं असतं हे. ठीक आहे. फिजिकल इनकॉम्पॅटिबिलिटीज मध्ये बघा, when two or more than two substance are combined together, दोन पेक्षा जास्त, दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर ड्रग्स एकत्र आले, a physical change take place in unacceptable product is formed. फिजिकल चेंज जो काही फिजिकल फॉर्म असतो त्याचा, सॉलिड, लिक्विड किंवा जे मिसिबल पाहिजे ते इनमिसिबल आहे, तर ते तुझ्या अनएक्सेप्टेबल फॉर्म मध्ये, म्हणजे तुम्हाला एक्सेप्ट तुम्ही नाही, म्हणजे जेव्हा दोन सॉलिड एकत्र केले जातात तेव्हा तुमची कंडिशन कशी असते मेंटली, की दोन सॉलिड मिक्स केले म्हणजे ते सॉलिडच राहायला पाहिजे. ओके. पण कधी कधी काय होतं की सॉलिड मिक्स केल्यानंतर ते दोन एकत्र आल्यामुळे काय होतं की त्याचे रिएक्शन होते, टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि त्याचं लिक्विफिकेशन होतं, म्हणजे लिक्विड मध्ये ते कन्वर्ट व्हायला लागतं. ठीक आहे. तर ते फॉर्म काय झाला, अनएक्सेप्टेबल प्रोडक्ट फॉर्म, म्हणजे जे तुम्ही एक्सेप्ट केलं नव्हतं असं होईल पण तसा तयार झाला. ओके. then interaction between two or more substance which may leads to change in color, odor, taste, viscosity, morphology. what is meant by morphology? एक्सटर्नल त्याचे जे काय स्टडी आहे. ओके. it is also called as the pharmaceutical incompatibility. ओके. म्हणजे काय, जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्स आपण एकत्र मिक्स करतो तेव्हा काय काय चेंजेस होऊ शकतात, त्याचा कलर, ओडर, त्याची टेस्ट, त्याची विस्कोसिटी, ओके, आणि त्याची मॉर्फोलॉजी, तर हे चेंजेस होऊ शकतात. ड्यू टू, हे कशामुळे होतं, हे चेंजेस कशामुळे होतात, तर इनमिसेबिलिटी, देन इनसोल्युबिलिटी, प्रिसिपिटेट फॉर्म अँड लिक्विफिकेशन. आता इमिसिबिलिटी मीन्स त्यामध्ये काय, जेव्हा दोन लिक्विड एकत्र येतात तेव्हा ते मिसिबल नाही. ओके. एक सॉलिड आहे, एक लिक्विड आहे, तर त्याचे त्यामध्ये काय, इनसोल्युबिलिटी. दोन लिक्विड आहे त्याच्यात इनमिसिबिलिटी, एक सॉलिड एक लिक्विड आहे त्याला इनसोल्युबिलिटी. देन केमिकल सॉरी त्याचं कधी काय होतं की प्रिसिपिटेशन फॉर्म होतो. ओके. आणि लिक्विफिकेशन म्हणजे सॉलिड सॉलिड मिक्स करतोय आपण आणि त्यामध्ये लिक्विफिकेशन. इथे एक उदाहरण दाखवलं बघा, एक्झाम्पल. दोन लिक्विड आहेत, एक वॉटर आहे आणि एक ऑइल आहे आणि ते इमिसिबल आहे. तर त्याच्यात दोन लेअर तयार झाले, एक ऑइलचा आणि एक वॉटरचा. ऑइलचा कसा असणार, कुठं असणार, वर का खाली? डेन्सिटी ऑइलची जास्त आहे का वॉटरची? वॉटरची. वॉटरची जास्त आहे का ऑइलची जास्त आहे? वॉटरची जास्त. वॉटरची जास्त आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामुळे फिजिकल इनकॉम्पॅटिबिलिटीज होते. त्याला हे कारण आहेत की इनसोल्युबिलिटी, इनमिसिबिलिटी, लिक्विफिकेशन अँड प्रिसिपिटेशन, या 4 कारणामुळे फिजिकल इनकॉम्पॅटिबिलिटीज होते. ओके. मग ह्यामध्ये काय काय चेंज होतं, तर कलर, ओडर, टेस्ट, विस्कोसिटी, मॉर्फोलॉजी. ओके. तुम्हाला चॅप्टर होता ना 12वीत, 11वीत होता.
बघा तर जे काही आपण फॅक्टर बघितले ज्याच्यामुळे फिजिकल इनकॉम्पॅटिबिलिटी होण्याचे चान्सेस जास्त असतात, तर त्यामध्ये बघा इनसोल्युबिलिटी मीन्स इनसोल्युबिलिटी ऑफ प्रिस्क्राइब्ड एजंट इन व्हेइकल, हे ऑलरेडी आपण डिस्कस केले आताच ना. इनसोल्युबिलिटी म्हणजे काय, जे काही सॉलिड ड्रग्ज आहेत ते व्हेइकल मध्ये इनसोल्युबल आहेत. ओके, जे प्रिस्क्राइब्ड एजंट आहेत. ओके, इनमिसिबिलिटी मीन्स 2 or more liquid immiscible आहे. Okay, precipitation means it occurs due to the solvent is insoluble when it added to the solution. जे काही सॉल्व्हंट आपण त्यामध्ये जे काही सोल्युशन ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे आणि त्यामध्ये आपण सॉल्व्हंट ऍड करतो आणि त्याचं काय एक गढूळ असं प्रिसिपिटेशन त्यामध्ये फॉर्म होतं. ओके, त्यामुळे काय होतं की फिजिकल इनकॉम्पॅटिबिलिटी म्हणजे काय, की ते दिसतं आपल्याला. म्हणजे आता तुम्हाला इनसोल्युबल हे दिसतंय. ओके, सॉलिड त्यामध्ये पार्टिकल राहत आहेत. इमिसिबल म्हणजे 2 लेअर दिसतंय. प्रिसिपिटेशन फॉर्म झालेलं दिसतंय. लिक्विफिकेशन झालेलं दिसतंय. जे दिसतंय ते फिजिकल, जे दिसत नाही ते केमिकल. आणि थेरप्युटिक तर काही कळत नाही तुम्हाला किती होतंय त्याचा परिणाम, ते आपल्या बॉडीमध्ये होतं. केमिकल तुम्ही हे पण हे करू शकता की त्याच्या स्मेल वरून, त्याच्या टेस्ट वरून, तर ते पण ते दिसत नाही पण ते होतंय. ओके, आणि थेरप्युटिक कसं की त्याच्या आपण ऍक्शन वरून ठरवू शकतो की ते चेंज झालंय. समजतं? देन आता इनसोल्युबिलिटी डिटेल मध्ये बघा, फिजिकल इनकॉम्पॅटिबिलिटी. ठीक आहे, इनकॉम्पॅटिबिलिटी मीन्स व्हॉट बघा. It means the inability of material to dissolve in a particular solvent system. Okay, insolubility म्हणजे काय ते आपण बघतोय. Inability of material to dissolve in a particular solvent, जे काही मटेरियल आपण त्यात डिझॉल्व करण्यासाठी मिक्स करतो त्या सॉल्व्हंट मध्ये, व्हेइकल मध्ये, पण ते डिझॉल्व होत नाही त्यामध्ये. ओके, the majority of incompatibilities is due to the insolubility of inorganic as well as organic compound in a particular solvent. तर हा एक फिजिकल इनकॉम्पॅटिबिलिटीचं जे काय कशामुळे होतं, हा मेजॉरिटी कशामुळे होतं तर त्या इनसोल्युबल जो पार्ट आहे, फॅक्टर आहे, तर ह्याच्यामुळे फिजिकल इनकॉम्पॅटिबिलिटी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामध्ये मोस्टली काय आहे, ऑर्गॅनिक आणि जे इनऑर्गॅनिक आपण घेतोय कंपाऊंड, जे सॉल्व्हंट मध्ये मिसिबल होत नाही. ओके, पर्टिक्युलर सॉल्व्हंट मध्ये. ओके, म्हणजे ज्या त्या सॉल्व्हंटला जे ते वेगवेगळ्या सॉल्व्हंटला तुम्ही बघितले कोणताही ड्रग बघा तर तुम्ही, तर त्याची एक सोल्युबिलिटी असते फार्माकोपिया मध्ये. जेव्हा तुम्ही कधी बघाल, तुम्हाला वेळ मिळाला, आता एक्झाम आहेत ना तुमच्या, सेमिस्टर एक्झाम जवळ आले, तर ठीक आहे, जेव्हा तुम्ही एक्झाम होईल किंवा लायब्ररीत कधी गेला तर फार्माकोपिया त्यांना फक्त बघायचं आहे किंवा कसं दिसतं, किंवा तुम्ही गुगल वरती किंवा जे बुकचे ऍप असतात माहितीये का, त्यावरती सर्च करून फार्माकोपिया, मग त्यामध्ये पार्ट येतात बघा. ऑनलाईन बुक्स पण बघायचे माहितीत ना तुम्हाला, असतात बघा. तर त्यामध्ये बघा दिलेलं असतं प्रत्येक ड्रगची सोल्युबिलिटी असेल, त्याच्या टेस्ट असतील, इव्हॅल्युएशन असेल, त्याला मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस असेल. काय म्हणतात त्याला, PIC मध्ये तुम्ही शिकलाय, सगळ्या टेस्ट ज्या असतात त्याला काय म्हणतात, फार्माकोपिया. सॉरी, काय म्हणतात त्याला, मोनोग्राफ ना,
काय म्हणतात? मोनोग्राफच ना. त्याचं नाव, त्याचं केमिकल नाव, त्याचं सोल्युबिलिटी टेस्ट, त्याचं मॉलिक्युलर वेट, मॉलिक्युलर फॉर्म्युला असे. ओके, तेच मोनोग्राफ. तर मोनोग्राफ म्हणजे त्याची पूर्ण डिटेल आली, त्याचा पूर्ण बायोडाटा आला. ओके, तर त्याला त्याच्यामध्ये सोल्युबिलिटी असतात बघा. जे काही काही ड्रग्ज असतात ते वॉटर मध्ये सोल्युबल नाहीत, अल्कोहोल मध्ये सोल्युबल आहेत, इथेनॉल, मिथेनॉल. ते काही काही ड्रग्ज असतात ते वॉटर मध्ये सोल्युबल आहेत, मिथेनॉल मध्ये सोल्युबल आहेत, पण इथेनॉल मध्ये नाही. तर प्रत्येकाची सोल्युबिलिटी वेगवेगळी असते ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मध्ये. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक त्याची सोल्युबिलिटीचे जे काही रेंज आहे ते वेगवेगळं असतं. त्यामुळे काय लिहिलं की ऑर्गॅनिक और इनऑर्गॅनिक कंपाऊंड इन अ पर्टिक्युलर सॉल्व्हंट. पर्टिक्युलर हा शब्द महत्वाचा आहे, फक्त इन सॉल्व्हंट असं नाही, म्हणजे पर्टिक्युलर सॉल्व्हंट मध्ये ते डिझॉल्व्ह होत नाही, आणि त्यामुळे काय होतं की फिजिकल इनकॉम्पिटेबिलिटीज येते. तर ही टेस्ट करताना किंवा हे जे प्रिपेअर करताना सॉरी, आपण कोणता डोसेस फॉर्म कोणत्या व्हेकल मध्ये घ्यायचा, तर ह्या टेस्ट आपण हे पुढचं इनकॉम्पिटेबिलिटीज होऊ नये त्याची आपण ही घ्यायची, म्हणजे काळजी घ्यायची, टेक केअर घ्यायचं. ओके, तर मिक्स होऊ नये. ओके, then following factors of solubility is prescribed agent in vehicle that may be rather to less soluble. Change in pH, milling. What is meant by milling? Then surfactant, chemical reaction, complex formation and co-solvent. Okay, तर सोल्युबिलिटी वरती कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात? मिलिंग मीन्स व्हॉट? मिल मीन्स व्हॉट? और बॉल मिल हे आपण बघितले ना, पार्टिकल साइज लहान करण्यासाठी. स्मॉल स्केल, लार्ज स्केल वरती पार्टिकल साइज रिड्यूस. सस्पेन्शन मध्ये मॉर्टर पेस्टल, त्याचबरोबर बॉल मिल पण यूज केला होता, आठवते? त्यामध्ये बॉल स्ट्रक्चर लाईक ते स्टेनलेस स्टीलचं असतं, बॉल्स असतात, त्यामुळे त्याला बॉल मिल म्हणतात, आणि ते फिरवलं जातं. ओके, म्हणजे लाईट वरती ते असतं, आणि मग ते पार्टिकल असे त्याच्याबरोबर वर जातात, वरून खाली येतात, पार्टिकलची साईज कमी होते. ओके, तर चेंज इन पीएच, जे काय सॉल्व्हंटचा पीएच असतो तो चेंज झाल्यामुळे त्यानंतर मिलिंग. ओके, देन सरफॅक्टंट ऍड केल्यामुळे त्याची सोल्युबिलिटी काय होते? इन्क्रीज होते. पीएच चेंज झाल्यामुळे त्याची सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. मिलिंग म्हणजे जे काय पार्टिकलची साईज कमी केल्यामुळे. त्यानंतर सरफॅक्टंट, जे काय सरफेस टेन्शन असेल ते दोन्ही लिक्विड मधील किंवा सॉलिड लिक्विड मधील असेल तर ते कमी करतं. केमिकल रिएक्शन, देन कॉम्प्लेक्स फॉर्मेशन आणि को-सॉल्व्हंट. व्हॉट इज मीन्ड बाय को-सॉल्व्हंट? The solvent which is used to increase the कुणाला येते सांगा? व्हॉट इज मीन बाय को-सॉल्व्हंट? ऑनलाईन लेक्चर करणार आहे. रोल नंबर 32. Yes, teacher. What is mean by co-solvent? If any drug is poorly soluble in any solvent, then the another substance is added, or the another solvent is added for the for the ID for the compact for the mixing of the drug. So that solvent which we have added, that is called as co-solvent, and this process is called co-solvency. Okay, good. बघा, ऐकली का डेफिनेशन? एखाद्या सॉल्व्हंट मध्ये एखादा ड्रग आपण डिझॉल्व्ह करतो,
ओके, आणि त्याची सॉल्युबिलिटी आहे ती डिझॉल्युशनचा रेट इन्क्रीज करण्यासाठी किंवा त्याची सॉल्युबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी जेव्हा आपण अजून एक सॉल्व्हंट त्यामध्ये ऍड करतो आणि ऍड केल्यामुळे काय होतं की त्याची सॉल्युबिलिटी इन्क्रीज होते किंवा जे काही त्याचा रेट आहे तो इन्क्रीज होतो, डिझॉल्व्ह होण्याचा रेट इन्क्रीज होतो, मिक्स होण्याचा रेट इन्क्रीज होतो. त्याला काय म्हणतात? को सॉल्व्हंट. किंवा त्याचा जो काही रेट आहे तो इन्क्रीज होतो, त्याला काय म्हणतात? को सॉल्व्हंट. किंवा जसं आपण बघितलं सस्पेन्शन मध्ये त्याची विस्कोसिटी इन्क्रीज होते ना. ठीक आहे, एक्झाम्पल बघा यामध्ये. मिक्सचर ऑफ प्रिपेअर्ड चाल्क. ओके, त्यामध्ये आरएक्स मीन्स व्हॉट? डिस्क्रिप्शन, पण त्याला एक नाव आहे ना, ते सिम्बॉल झाला आरएक्स. म्हणजे त्याचं मिनिंग काय आहे? आ? काय येते? त्याचा अर्थ काय? आरएक्स मीन्स व्हॉट? सर्च करताय? प्लीज टेक टू टेक. म्हणजे हे घ्या. ओके, chalk powder in that chalk powder 2 gram, tincture catechu 2 ml, cinnamon water 2 ml. Okay, this is the formula for the mixture of prepared chalk. Okay, then causes काय होते? The chalk powder is not soluble in water. तुम्ही बघितले? कोळशाची जी पावडर असते त्याला काय म्हणतात? चाल्क पावडर. ओके, आणि ती सोल्युबल असते का? वॉटर मध्ये कधी टाकली? इनसोल्युबल असते. इट गेट्स precipitated when added to the aqueous medium. Aqueous medium means what? Water. Okay. This precipitation are found in the diffusible in nature which result in the physical incompatibility. म्हणजे काय आहे तर ते चाल्क जी पावडर आहे ती वॉटर वरती तरंगती. ओके, त्यामध्ये मिक्स होत नाही आणि म्हणजे एक प्रिसिपिटेशन सारखं एक तयार होतं स्ट्रक्चर त्याचं, नेचर त्याचं. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं की काय होतं? स्टॅबिलिटी sorry, physical incompatibilities. Okay, then remedy use of the suspending agent is necessary to the suspend the precipitate chalk powder. Okay, तर यामध्ये त्याचं एक रेमेडी म्हणजे त्याच्यावरती उपाय काय आहे तर सस्पेंडिंग एजंट त्यामध्ये ऍड करायचं, ज्यामुळे काय होतं की जे काही चाल्क पावडर आहे त्या वॉटर मध्ये आपण फिल केलेले आहे तर ते पूर्ण त्या वॉटर मध्ये डिस्पर्स होते. ओके, generally 2% weight by volume of compound tragacanth powder is recommended as a suspending agent. जी काही ट्रॅगाकांत पावडर असते 2% weight by volume means what? शंभर ml तर किती येणार? म्हणजे एका ml ला मॅथ्स होतं कोणाचं? उद्या मला सांगा. 2% weight by volume. 100 ml ला
हे व्हॉल्यूम झालं. ओके 1% is not एक 2% is not काय म्हणजे 100 ml साठी आपल्याला 2 ग्रॅम. आता ते ग्रॅम आहे ml आहे. इथे काय वेट दिलं फक्त हे तुम्हाला कळावं की 2% म्हणजे किती वेट बाय व्हॉल्यूम. वेट बाय वेट मीन्स व्हॉट वेट बाय वेट म्हणजे हे पण सॉलिड आहे आणि हे पण सॉलिड आहे. त्यात मिक्स करतोय जे मिक्स करतोय आणि ज्याच्यात मिक्स करतोय ते दोन्ही काय आहे सॉलिड आहे. वेट बाय व्हॉल्यूम म्हणजे सॉलिड इन लिक्विड आणि वेट बाय व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम मीन्स लिक्विड इन लिक्विड. वेट समजलं. आणि मग ह्याचं कन्वर्जन हे तुम्हाला केमिस्ट्री मध्ये असतील ना आहेत का एसे 1% असेल 100 ml तयार करायचं असेल 1000 ml करायचं असेल केमिस्ट्री. ओके तर ह्यामध्ये बघा सस्पेंडिंग एजंट काय आपण यूज केलाय ट्रॅगाकान आणि ते 100 ml साठी किती करायचे यूज 2%. ओके म्हणजे 2% वेट बाय व्हॉल्यूम ही रेंज दिली. मग तुमचं 100 ml असेल 10 ml असेल 20 ml असेल त्याच्यानुसार ते कॅल्क्युलेट करायचे. ही स्टँडर्ड रेंज दिली तुम्हाला. ओके देन इमिसेबिलिटी. ओके तर त्यामध्ये सेकंड पॉइंट आहे तो immiscible when two such ingredients are combined result in a non-homogeneous product. Homogeneous or heterogeneous. Non-homogeneous product means what? It is heterogeneous, huh? Okay, homogeneous means एकच mix uniform असतं. Such ingredient are called as a immiscible to the each other. म्हणजे एकमेकात ते miscible नाही. Okay. So this phenomena is called as a immiscibility. हा प्रोसेसला हे जो काय फिनॉमिना तयार होतो जे जे तयार होतो त्या प्रोसेसला काय म्हणतात immiscibility. समजते समजते तुम्ही नवीन ते रोज येतात मी यांना रोज बघते तुम्ही नवीन आलाय. बघा इमिसिबल. इमिसिबल मीन्स जे दोन इन्ग्रेडियंट किंवा दोन पेक्षा जास्त मिक्स केल्यानंतर ते एकमेकात मिक्स होत नाही आणि जे एकत्र आणल्यानंतर ते मिक्स होत नाहीत आणि एक नॉन होमोजिनस मीन्स हेट्रोजिनियस प्रोडक्ट फॉर्म होतं त्याला काय म्हणतात इमिसिबल टू द इच अदर आणि त्या प्रोसेसला काय म्हणतात इमिसिबिलिटी. ओके दिस appears clear in emulsion, cream, lotion, some types of ointment. तर हा जो immiscibilityचा जो पॉइंट आहे फॅक्टर आहे तो कशा कशामध्ये आपल्याला बघायला मिळतो तर इमल्शन, क्रीम, लोशन, ऑइंटमेंट. तर यामध्ये काय होतात की दोन वेगवेगळ्या फेजेस इमिसिबल दोन वेगवेगळ्या फेज तयार होतात. ओके सो दोन सेपरेट फेजेस नोटीस इन दिस फार्मास्युटिकल डोसेस फॉर्म. हे प्रिपेअर करताना वेग दोन झालेले असतात. स्टोअर मस्ट बी रूम टेम्परेचर टू प्रिव्हेंट द सेपरेट. ओके तर हे ना स्टोअर कशा ठिकाणी रूम टेम्परेचरला ते स्टोअर करायचं जेणेकरून त्या दोन सेपरेट फेजेस होऊ नये म्हणून. ओके तर हे दोन फॅक्टर आहेत बघा इनकम्प्लीट मिक्सिंग अँड ऍडिशन ऑफ सर्फॅक्टंट विथ द अनसुटेबल कॉन्सन्ट्रेशन. तर ह्याच्यामुळे काय होतं की इमिसिबिलिटी तयार होते. इमिसिबिलिटी तयार होण्याच्या मागे दोन कारण आहेत.
एक इनकम्प्लीट मिक्सिंग म्हणजे ड्रग तुम्हाला एक सॉलिड दिलेला आहे आणि ते व्हेकल मध्ये तुम्हाला ऍड करायचंय, ते तुम्ही पूर्ण मिक्सिबल केलंच नाही, त्यामुळे दोन फेजेस तयार होऊ शकतात. जसं की शुगर आम्ही आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो सिंपल सिरप प्रिपेअर करण्यासाठी. कधीपर्यंत? जोपर्यंत ते विरघळत नाही तोपर्यंत तुम्हाला ते स्टर करायचंय किंवा त्याला हीट देऊन ते मेल्ट करायचंय. ओके, जर तुम्ही ते स्टर केलंच नाही, थोडा वेळ स्टर केलं आणि त्यात ते साखरेचे खडे, शुगर आहे अशी राहिली, दोन दिसणार ना, एक सोल्युशन वर आणि खाली शुगरचा लेअर. मग हे दोन फेजेस तयार झाले, इमिसिबल झालं. तर हे कशामुळे झालं? तर त्याला पूर्ण कम्प्लीट त्याला मिक्सिंग केलं नाही त्याचं, तर इनकम्प्लीट मिक्सिंग मुळे दोन फेजेस तयार झाले. ओके, ऍडिशन ऑफ सर्फॅक्टंट विथ अनसुटेबल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सर्फॅक्टंट किती टाकायचं आहे तर त्याला एक लिमिट आहे. जसं आपण किती टाकलं? सस्पेंडिंग एजंट 2% वेट बाय व्हॉल्यूम. ओके, तर सर्फॅक्टंट, सस्पेंडिंग एजंट त्यामध्ये ऍड करताना त्याचं एक लिमिट असतं, स्टँडर्ड फार्माकोपे, स्टँडर्ड एसओपी नुसार. ओके, तर त्याच कॉन्सन्ट्रेशन मध्ये ते फिल करायचं, त्यामध्ये ऍड करायचं. हे झालं तुमचं दोनच झाले का? बघा, प्रिसिपिटेशन ओके, प्रिसिपिटेशन आणि लिक्विफिकेशन ऑफ सॉलिड इन्ग्रेडियंट. ओके, तुम्हाला आता माहिती आहे प्रिसिपिटेशन मध्ये काय होते. प्रिसिपिटेशन तयार होते जे काय मेटॅलिक साल्ट आहेत ते ऍक्वियस फॉर्म मध्ये जेव्हा ऍड केले जातात अल्कोहोल मध्ये, किंवा जे इनसोल्युबल जे पर्टिक्युलर सॉल्व्हेंट मध्ये ते मिक्स होत नाहीत अशा सॉल्व्हेंट मध्ये ते ऍड केल्यानं काय होतं, त्याचं प्रिसिपिटेशन फॉर्म होतं. कधी असं बघितले की एखादा ड्रग, आता तुम्ही जसं पुढे जाईल प्रॅक्टिकल करा तेव्हा तुम्हाला समजेल की एखादा ड्रग वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही, इनसोल्युबल आहे, ओके, सोल्युबल नाही, आणि ते आपण त्यामध्ये मिक्स केलं वॉटरमध्ये, तर त्याचं काय होतं की प्रिसिपिटेशन तयार होतं. म्हणजे मिक्स होत नाही, ते फक्त थोडं थोडं अक्युमुलेशन कसं होतं, छोटे छोटे गोळे तयार होतात त्यामध्ये, म्हणजे त्याला काय म्हणतात, प्रिसिपिटेशन तयार होतं. ओके, तर ह्यामध्ये बघा एक्झाम्पल्स दिलेत. Phenyl salicylate and acetyl salicylic acid are incompatible when mixed together and produce either a wet mass or liquid. Thus, the phenyl salicylate must be dispensed in a separate capsule. तर दोन एकामध्ये देत नाही, तर कशामुळे तर त्याचं दोन मिक्स झालं का काय होतं, रिएक्शन तयार होते आणि प्रिसिपिटेट फॉर्म होते. देन लिक्विफिकेशन. लिक्विफिकेशन कसं होतंय, जेव्हा दोन सॉलिड एकत्र मिक्स केल्यानंतर, दोन किंवा दोन पेक्षा जास्त सॉलिड जे एकत्र आल्यानंतर काय होतं की लिक्विड फॉर्म मध्ये होतं, त्याचे एक रिएक्शन, केमिकल रिएक्शन होते, टेम्परेचर इन्क्रीज होतं. जेव्हा ते एकत्र मिक्स केले जातात त्यावेळी काय होतं की केमिकल रिएक्शन होते त्यामध्ये, आणि त्याचं टेम्परेचर आपोआप त्या रिएक्शनच्या हीटमुळे काय होतं, इन्क्रीज होतं. ओके, हीट बाहेर पडते, तुम्हाला माहिती आहे रिएक्शन मध्ये हीट बाहेर पडते, केमिस्ट्री मध्ये आहे. ओके, तर त्यामुळे काय होतं की टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि जे काही सॉलिड फॉर्म आहे त्याचं कन्व्हर्जन कशामुळे होतं, लिक्विड मध्ये होतं. त्यामुळे त्याला काय म्हणतात, लिक्विफिकेशन ऑफ सॉलिड इन्ग्रेडियंट. त्यामध्ये बघा एक्झाम्पल दिलेत. मोस्टली कशामुळे होतं, फॉर्मेशन ऑफ युटॅटिक मिक्सचर. व्हॉट इज मीन बाय युटॅटिक मिक्सचर माहित आहे? झाले 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 का?
जेव्हा दोन जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतील किंवा दोन जे फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट असतील जे मिक्स केले जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचं टेम्परेचर जे काही एका म्हणजे एकाचं जे काही मेल्टिंग पॉइंट असेल 100 असेल समजा आणि दुसऱ्याचा जरी 70 असेल तर ते दोन्ही जेव्हा मिक्स केले जातात तेव्हा ते मेल्ट त्या 70 आणि 100 पेक्षा म्हणजे ते 50लाच ते काय होतात त्याची मेल्ट होतात. ओके तर ते म्हणजे दोन्हीचं एकमेकावरती ऍक्शन होते रिॲक्शन होते दोन्हीची आणि काय होतं की जे मेल्ट जो पहिला ड्रग आहे तो 100ला होतो आणि दुसरा 50ला जो होतो त्याच्यामुळे काय होतं की त्याचं जे काय लिक्विड मध्ये फॉर्मेशनचं जे काही पॉइंट असतो मेल्टिंग पॉइंट असतो तो कमी होतो ते दोन्हीपेक्षा त्याला काय म्हणतात युटेटिक मिक्सचर. सो इन विच द फ्युजन पॉइंट ऑफ मिक्स टुगेदर इज लोअर मोर दॅन ऑफ एनी सिंगल वन that of any single one and also lower than the room temperature. Okay. So thus the liquefaction may also due to the liberation of liquid crystallization. Due to the liberation of water crystallization. Okay. Or due to the presence of deliquescent substance. तर हे कशामुळे होते तर सॉलिड जे काही सॉलिड पार्टिकलचं लिक्विफिकेशन कशामुळे होतं तर मोस्टली जे काही युटेटिक मिक्सचर आपण तयार केलेलं असतं ओके म्हणजे दोन सॉलिड इन्ग्रेडियंट एकत्र मिक्स केलेले असतात आणि त्यामुळे काय होतं की ते जे काही त्याच्या स्वतःच्या जे मेल्टिंग पॉइंटला ते जे मेल्ट होणार असतात तर ते दुसऱ्या इन्ग्रेडियंट बरोबर मिक्स केल्यामुळे काय होतं की तर ते स्वतःच्या मेल्टिंग पॉइंटला मेल्ट होण्याच्या आधीच ते मेल्ट होतात दोन्ही पण. ठीक आहे म्हणजे एक 100ला होत असेल आणि एक 70ला होत असेल तर ते दोन्ही मिक्स केल्यानंतर काय होतं की ते 50लाच मेल्ट होतं दोन्ही एकत्र मिक्स केल्यामुळे. तर ते ह्या युटेटिक मिक्सचर मध्ये मोस्टली हा पॉइंट आपल्याला बघायला मिळतो की लिक्विफिकेशन ऑफ सॉलिड पार्टिकल. ओके तर त्यामध्ये मग ते एक्झाम्पल एवढं काय फर्स्ट इयरच्या मानाने गरजेचं नाही एवढं लक्षात जरी ठेवलं एवढं लक्षात तरी ठेवलं की लिक्विफिकेशन ऑफ सॉलिड इन्ग्रेडियंट म्हणजे जेव्हा दोन सॉलिड एकत्र येतात आणि त्याच्यामुळे काय होतं की जे मेल्टिंग त्याचा एक हीट इन्क्रीज होते दोन्ही सॉलिड एकत्र आल्यानंतर ओके युटेटिक मिक्सचर मध्ये मोस्टली आणि त्यामुळे काय होतं की ते एका दोन्ही पेक्षा म्हणजे आपापल्या मेल्टिंग पॉइंट पेक्षा ते खालच्या टेम्परेचरला ते लोअर टेम्परेचरला ते मेल्ट होतात ओके रूम टेम्परेचरला. ठीक आहे रॉंग फॉर्म ऑफ इन्ग्रेडियंट प्रिस्क्राईब आणि हे अजून एक एक्स्ट्राचे आहेत रॉंग फॉर्म ऑफ इन्ग्रेडियंट प्रिस्क्राईब म्हणजे त्यामध्ये बघा साल्ट फॉर्म असेल तर अल्कोलाइड्स ऑफ द अल्कोलाइड साल्ट तर वेगवेगळे म्हणजे रॉंग फॉर्म मध्ये ते प्रिस्क्राईब केले जाते साल्ट फॉर्म मध्ये असेल त्यानंतर वेगवेगळ्या पेट्रोलियम इनसोल्युबल असतात. आता काय काय अल्कलाइड आहेत ते जे अल्कोलाइड्स आहेत ते सोल्युबल आहेत पेट्रोलियम मध्ये आणि अल्कोलाइड साल्ट जे आहे ते इनसोल्युबल आहे. ओके मग इनसोल्युबल साल्ट फॉर्म मध्ये जर ते प्रिस्क्राईब केलं तर ते इनसोल्युबल राहणार आणि इनसोल्युबल झाल्यामुळे काय होणार ते फिजिकल इनकॉम्पॅटिबिलिटीज त्यामध्ये येणार. ओके मग ते प्रिस्क्राईब करताना चुकीच्या फॉर्म मध्ये तर प्रिस्क्राईब केल्यामुळे हा प्रॉब्लेम फिजिकल इनकॉम्पॅटिबिलिटीज होऊ शकते. ठीक आहे इथं आपण बस करू. समजला आजचा पॉइंट आज काय काय बघितलं इव्हॉल्युशन ऑफ सपोजिटरीज आणि इनकॉम्पॅटिबिलिटीची डेफिनेशन टाइप्स फिजिकल इनकॉम्पॅटिबिलिटी म्हणजे पूर्ण बघितलं फिजिकल इनकॉम्पॅटिबिलिटी. आता तुमचं काय राहिलं केमिकल आणि एवढं झालं का मग तुमचा हा युनिट संपला. मग एक युनिट म्हणजे सेमी सॉलिड डोसेस फॉर्म. आता सेमी सॉलिड मध्ये अजून पुन्हा आलं बघा ऑइंटमेंट क्रीम डेफिनेशन हा पेस्ट जेल जेलीज ओके तर ह्यामध्ये आपण कसं तयार करायचं किंवा त्याची ऍक्शन कशी होती हे बघायचं सेमी सॉलिड डोसेस फॉर्म मध्ये.
आता तुम्हाला सेमी सॉलिड डोसेजचं क्लासिफिकेशन बघायची काही गरज नाही. झाले ना? आणि डेफिनेशन पण झाले. तर मला वाटतं की हा पार्ट रिपीट करण्याची काही गरज नाही. खूप वेळा रिपीट होते ना. ठीक आहे. आणि टाइम कमी, आता तुमची एक्झाम आहे, सिलेबस कव्हर करायचा आहे. रोल नंबर 1. Present, ma'am. 2. Present, ma'am. 3. Present, ma'am. 4. Present, ma'am. 5. Roll number 5. Present, ma'am. 6. Present, ma'am. 7. 8. Present. 7 present. 8. 8. Roll number 8. 9. Present, ma'am. 10. 11. 11. सागर बोबडे. 12. Present, ma'am. 13. Roll number 13. 14. 15. 15. Roll number 15. 16. Present, ma'am. 17. 17. Present, ma'am. 18. Present, ma'am. 19. Present, ma'am. 20. Present, ma'am. 21. 22. 23. Present, ma'am. 24. 25. 26. Hello, ma'am. Hello. हाँ बोला. मैम रोल नंबर 42 प्रेजेंट है. मैम माझा फोन आता स्विच ऑफ होणार आहे. लाईट नाही मॅम. हॅलो. ओके ओके हो, ठीक आहे ठीक आहे. 25. 25 चं झालं का? 25. 26. प्रेजेंट मॅम. 27. रोल नंबर 27. 27. 28. 29. Roll number 29. 30. प्रेजेंट मॅम. 31. प्रेजेंट मॅम. 32. Present, teacher. 33. 34. प्रेजेंट मॅम. 35. प्रेजेंट मॅम. 36. 36. Roll number 36. 37. प्रेजेंट मॅम. 38. प्रेजेंट. 39. Present, ma'am. 40. Present, ma'am. 41. Present, ma'am. 42. Roll number 42. Okay, present. 43. प्रेजेंट मॅम. 44. 45. प्रेजेंट मॅम. 46. Present, ma'am. 47. प्रेजेंट मॅम. 48. Present, ma'am. 49. 49. Roll number 49. 50. प्रेजेंट मॅम. 51. 52. प्रेजेंट मॅम. 52. 53. Roll number 53. Roll number 53. 54. 55. 56. Roll number 56. 56. 57. Present, ma'am. 58. 59. Present, ma'am. 60. प्रेजेंट मॅम. 61. प्रेजेंट मॅम.
62, 63, 64, 65, 66, Present, ma'am. 67, Present, ma'am. 68, 68 होती ना हे 68, 69, Present. absent roll number बघा 8, 11, 15, 27, 28, sorry डबल एकदा बघा 8, 11, 15, 27, 29, 36, 49, 53, 56, 68. हॅलो हॅलो इथं मेसेज येत होते की वर ओके त्यामधील कोण प्रेझेंट आहे का 8, 11, 15, 27, 29, 36, 49, 53, 56 प्रेझेंट आहात पण अब्सेंटी लागले असं कोण आहे का